काय रे नारसाळ्या, काय म्हणतो? हा लयच गाडी धुवायला लागला बाबा. आज कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन आहे वाटतं. हा नाही नाही, आपण रातचं जातो. गाडी आपण आहे ना रातची काढतो बाहेर. हा नाही होय. बर बर बर. दिवसा नाही ना, दिवसा काय असतं माहिती आहे का? दिवसा ट्रॅफिक लय असती. हा त्याच्यामुळे आपण आहे ना रातचीच गाडी बाहेर काढतो. आणि दिवसा काय होतं, ट्रॅफिक असते, हॉर्न वाजितेत कोणी, इकून गाडी घुस तिकून गाडी घुस, सिग्नल पण लय येते. सिग्नलला पण आहे ना गाड्या भरपूर असतात. हे हॉर्न मारतं, ते हॉर्न मारतं, हे मध्ये जातं, ते मध्ये मारतं. त्याच्यामुळं आपण आहे ना गाडी फक्त रातचीच चालितो. हा आणि काय होतं माहिती आहे का, आणि आपण रूट पण आहे ना चांगलाच घेतो बघ. हा कारण की आपली गाडी भारी, ही कंपनीच लय भारी आहे. साऱ्याला माहिती आहे ही ब्रँडेड कंपनी आहे, म्हणून आपण आहे ना गाडी रातचीच चालितो. आणि आपण आहे ना, हा बघ तुला सांगतो, आपण आहे ना रातच गाडी चालितो बघ. गाडी तर आपली लय भारी आहे आणि चांगला रूट घेतो. काय चांगला एकदम बेस्ट रूट घ्यायचा. आणि दगड दुगडाचे नाही का असे कच्चे रस्ते असते, त्या रस्त्याने आपण अजिबात जात नाही बघ. हा त्या रस्त्याने काय होतं माहित आहे का, दगड दुगड येतात नाही का, तर मग गाडी चालायला आहे ना मजा येत नाही. आणि गाडीला पण त्रास होतो. ती कधी पंक्चर होती, कधी त्याचं नाही का काम निघत. काय होतं मग गेअरचं काम निघत, क्लचचं काम निघत, ब्रेकचं काम निघत. मग त्याला ऑइल टाकावं लागत. म्हणजे हे जास्त असतं त्याला, म्हणजे कच्च्या रस्त्याने गेलं ना तर त्याला मेंटेनन्स जास्त असतं बघ. म्हणून त्याच्यामुळं आहे ना रूट चांगला घ्यायचा. आणि गाडी आहे ना कधी पण रात्रीची चालायची. रात्रीची चाललेली ना गाडी काय होतं माहित आहे का, गाडी पण चांगली चालती, कोण मध्ये येत नाही, आधी येत नाही, हॉर्न वाजत नाही. आणि काय पहिला गेअर टाकायचा, दुसरा गेअर टाकायचा, आणि टाकायचा चौथा गेअर, आणि मग मस्त चालून द्यायची रुटिंग. रुटिंग चालली का मग लय भारी चालती बरं रुटिंग. आणि मग गाडी काय आहे आपली भारी आहे ना, मग ती चालली का अशी मस्त चलते. मग त्याला नाही का रात्रीचं काय ट्रॉफिक ब्रिपिक नसती, मग त्याला नाही का किती बी पळता येते. चौथा जेच गिअर टाकून द्यायचा आणि खूप पळायची. पण टाकायच्या अगोदर आहे ना त्याला दिवसाच आहे ना काय करायचं माहित आहे का, त्याला धुवून काढायचं, त्याचं बघायचं बाबा नाही का, आकार बघायचा त्याचा, गाडीमध्ये हवा आहे का, ऑइल आहे का, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे का. त्याला मग काय करायचं, धुवून काढायचं चांगलं नाही का, लाईटी बिटी सारे व्यवस्थित आहे का ते बघायचं. आणि त्याच मग रात्री आहे ना गाडी त्याला नाही का असं धुतलं बितलं ना, मग गाडीला कळतं आपला मालक आपल्याला आहे ना संध्याकाळी नाही ना का नेणार आहे बाहेर चालायला. तर मग ती बी नाही का म्हणजे नाही का तिला बी कळत आपला मालक नाही का संध्याकाळी नेणार आहे आपल्याला चालायला. तर मग ती बी आहे ना त्याच्या सावधानीमध्येच असती, मालक आपल्याला चालायला नेणार आहे संध्याकाळी. तर मग रातचीच गाडी चालायची. रातचं काय होतं ट्रॉफिक नसती, आणि कोण आडवीत बिडवीत बी नाही, हरणं बिरणं बी वाजित नाही, आणि कोण आडवा बिडवा बी जात नाही, आणि हरणा बिरणाचे आवाज बी येत नाही. त्याचा मा एक मित्र आहे ना तो पण रातचीच गाडी चालितो. आणि तो म्हणला मला कधी पण चालायची ना गाडी तर रातचीच चालीत जाय. आणि मग तू चालितो का नाही गाडी? हा मी पण रातचीच चालितो गाडी. हा चालितो का? बर बर बर, रातची चालायची गाडी, रातचीच चालितो मी गाडी. चालितो का? बर 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 बर. कशी आहे आता ही आपली गाडी आहे, नवीची आहे ही गाडी, त्याला जास्त दिवसाची नाही ही गाडी. पण रात्रीची गाडी चालायला आहे ना मजाच वेगळं असतं बरं का. दिवसा काय एवढी मजा येत नाही. आता काही काही आहे ना लय नवीन गाड्या घेतलेल्या नाही का, लय नवीन गाड्या घेतलेले ते आहे ना दिवसा पण चालित येत ते. म्हणजे त्यांची नवीन नवीन गाडी असते ना त्यांच्याकडं, तर त्यांना वाटतं आपली नवीन गाडी हे तर आपण मारू दिवसा बी चक्कर. पण ते काय होतं कधी कधी काय होतं दिवसा पण चक्कर मारायला जातेत, पण ते चक्कर आहे ना एवढी म्हणजे गाडीवर चक्कर आहे ना
एवढी परफेक्ट होत नाही बाबा, जशी कम्फर्टेबल नाही का संध्याकाळी गाडी काढल्यावर नाही का कम्फर्टेबल होती चक्कर, तर तशी आहे ना दिवसा आहे ना ती चक्कर कम्फर्टेबल होत नाही. आणि मग ते काय रात्री मग त्याला गाडी चालवायला आहे ना, दिवसा गाडी चालली ना ती येडी वाकडी चालली तो गाडी दिवसा, आणि मग रात्री ते आहे ना गाडी चालित नाही ना, मग गाडी म्हणती आता तरी चालीन मालक, तवा तवरी चालीन मालक, तर मालक गाडीकडे काय जातच नाही ना. म्हणून नाही का दिवसा गाडी चालूच नका, रात्रीच गाडी चालीत जा. आणि काही काही कड मोठ्याल्या बी गाड्या असतात आणि छोट्याल्या बी गाड्या असतात. काही कड मोठ्याल्या गाड्या असतात आणि काही कड छोट्याल्या गाड्या असतात भरपूर. त्यांना गाडी चालायला जमती का? काही आपल्या हिशोबानुसार असते ती गाडी. आता माझ्याकडे नाही का मला हीच गाडी जमती, दुसऱ्या गाड्या नाही जमत. आता काही काही असतात ना दिसायला छोटे असतात पण त्यांच्याकडे आहे ना भरपूर मोठ्याल्या गाड्या असतात. आता ती त्यांच्या हिशोबाने असतं, त्यांना मोठी गाडी ती चालता येते आणि हा जमती का? हा 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 बरोबर आहे. काही काही दिसायला फार मोठे असतात आपण त्यांच्या पशी छोट्याल्या गाड्या असतात, जसं की त्यांच्या पशी स्कूटी असती, छोट्याल्या गाड्या असतात पण त्यांना आहे ना ते चालिता येतात बरोबर. आणि काही काही छोटे दिसायला असतात पण त्यांच्याकडे नाही का मोठ्याल्या गाड्या असतात, ते त्याला चालितात मोठ्याल्या गाड्या. आपल्या पशी काय आहे माहिती आहे का, ही बराबर आपल्या हिशोबाने गाडी आहे ही बराबर, त्याच्यामुळं मी ह्याला चालतो. आणि रात्रीचं काय होतं माहित आहे का, रात्रीची गाडी चालवली ना तर तुला सांगतो बघ, ह्याचे म्हणजे चालताना आहे ना एखादं टायर नाही का असं वर करते ते रेस मध्ये, तसं टायर वर करता येतं. मग आहे ना टर्न मारताना आहे ना कुठं बी टर्न मारता येतं. एखादं नाही का मोठं असं वळण येतं, गोल असं वळण येतं, तर त्या टर्नाला आहे ना लगेच गर्रकीने फिरता येते गाडी. म्हणजे ट्रॉफिक नसते ना, तर मग पूर्ण मैदान खुल्ला असतो, रोड सारं खुल्ला असतं, तर मग हे आहे ना गर्रकीन फिरता येते, इकडून गर्रकीन फिरता येते. ह्याचं टायर असं एक टायर नाही का, एक पुढचा पाय हो टायर असं वर करता येतं आणि फुल रेस पण फुल करता येते. आणि मग गाडी आहे ना गाडीला त्रास होत नाही, फुल रेस करू द्या, गरकीन फिरू द्या, कारण की तिथं ट्रॉफिक नसतं तर ब्रेक लावायचा शॉट नसतो ना, त्याच्यामुळं नाही का मग गाडीला बी त्रास होत नाही आणि आपल्याला बी त्रास होत नाही. पण एक सांगतो बरं का, रात्रीची गाडी चालायच्या अगोदर तुम्हाला सांगतो मी, गाडीला आहे ना सारं बघायचं त्याचं, त्याला आहे ना महिन्याला जेव्हा तुमचं नाही का त्याचं आयल संपत, तर आयल खराब झालं समजायचं का, त्याला हात नाही लावायचा. गाडीचं आयल खराब नाही का होत, ते खराब झालं गाडीचं आयल तर मग त्याला हात लावलं का ती चलत नाही जास्त गाडी. मग त्याला काय करायचं माहिती आहे का, ते आयल पूर्ण नाही ना का काढून टाकून द्यायचं संपूर्ण बरं का. एक 2-4 दिवस नाही, त्याला 4-5 दिवस नाही का गाडीला नाही का आरामात द्यायचा. गाडी आहे ना आपली, म्हणजे गाडी शिवाय तर मजा नाही ना मित्रांनो. तर गाडीला आहे ना नवीन आयल टाकलं का मग त्याला चालायचं बरं का. आणि त्याचं ब्रेक, पुन्हा तुम्हाला म्हणतो ब्रेक, लाईटा, त्याचे शॉकअप, त्याचे टायर, त्याची हवा, तुम्हाला सांगतो अजून ते मशीन बिशीनचं काम, ते हे नाही ना का, हे कधी पण नाही ना का चांगलं राहून द्यायचं. बघायचं त्याला गाडीला आपल्या काही त्रास आहे का, त्रास असला ना गाडीला लगेच दागायचं त्याला डॉक्टर पशी. आणि म्हणजे डॉक्टर पशी म्हणजे त्या मेकॅनिकल पशी लगेच दागायचं त्याला. आणि दाखिलं का मग ते चांगली गाडी असली ना, कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, गाडी चांगली असली ना मग चालायला पण मजा येते. नाही तर काय करतात माहिती आहे का, काय करतात मशीनचं काम निघलेलं असतं बरं का, आणि तशीच गाडी चालितात. मग ती गाडी चालवण्यामध्ये आहे ना मजा येत नाही मित्रांनो. ती गाडी चालवण्यामध्ये आहे ना तेवढी मजा येत नाही. सारे गाडीचं त्याची लाइटिंग बरोबर पाहिजे, त्याचे शॉकअप आहे ना ते बरोबर पाहिजे. गाडीला म्हणजे रोज चेक करायचं गाडीला, ह्याला काही कमी आहे का, पेट्रोल तर ह्याच्यात भरपूर आहे ना, मग गाडी चालायची. आता काही आहे ना काहीच बघत नाहीत, पेट्रोल बी कमी असलं का तशीच डामटीतात, रिझर्वर लावतात. रिझर्वर कधी नाही लावायची. रिझर्वर लावलं ना मग काय होतं माहिती आहे का, गाडीला आहे ना
ते मशीन मध्ये खराबी येते आणि मशीनीमध्ये खराबी आली का मग त्याचा काही उपयोग नसतं ना मित्रांनो. हा, त्याचा काही उपयोगच नसतं. म्हणून गाडीला आहे ना कधी पण नाही ना काय जपायचं गाडी. मग त्याच्यावर आपण बसतो रोज त्या गाडीवर, आपलं ती वजन घेते ती गाडी आपली, आहे का नाही. आणि मग गाडी वजन घेते, मग त्याला नाही जपायचं तर कोणाला जपायचं. हा, आपण कोणासाठी मग, आहे का नाही. आपली गाडी आता काही कडे आहे ना, काही कडे आपली ही ब्रँडेड कंपनीची आहे. काही आहे ना, काही असतात छोट्या गाड्या मोठ्या गाड्या, तर त्यांना काही गाड्याला मेंटेनन्स जास्त असतो बाबा, नाही ना का. दिसायला चांगली असली गाडी ह्याच्यापेक्षा नाही का दिसायला कंपन्या भारी असतात, तर त्याला मेंटेनन्स जास्त असतं बघा. मेंटेनन्स जास्त असतं त्याला. हा, तर काय करायचं, मेंटेनन्स बी जास्त असलं. आता घेतलीच गाडी तर त्याला काय आहे, त्याला काय मेंटेनन्स असू नाही तर कशी असू, छोटी असू नाही तर मोठी असू, पैशावाली असू नाही तर जास्त पैशावाली बी गाडी नाही का असली तरी त्याला मेंटेनन्स जास्त असतंच. तर मेंटेनन्स आता घेतली गाडी म्हणल्यावर आपण मालक घेत त्याचं, कशी का व्हायना आपल्यापाशी डबडी असो नाही तर डुबडी असो नाही तर चांगली असो नाही तर कशी बी असो नाही तर मेंटेनन्स वाली असो, ती गाडी घेतली म्हणल्यावर आपलीच गाडी येईन ती, आहे का नाही. पण त्याला खर्च करीत राहायचं बरं का. खर्च म्हणजे त्याच्याकडे बघायचं बाबा मेंटेनन्सला आली का ही गाडी, ह्याचं काही गेलं का. आणि मस्त नाही का रात्रीच्या वेळी गाडी काढायची आणि रात्री चालायची. आणि लई समजायचं लईच अर्जंट काम असलं कुठं जायचं बरं का, लईच अर्जंट असलं तर मग चालायची दिवसा बी, पण अगोदर बघायचं सारी कंडिशन बरोबर आहे का. मग नाही का दिवसा बी चालायला जमती, पण लई अर्जंट असलं तर बरं का. पण अर्जंट नसलं तर मग काय करायचं माहित आहे का, मग रात्रीचीच गाडी चाली जा, आहे का नाही. तर मग रात्रीची गाडी चाली ना तू. बरोबर, मी पण रातचीच चालीत जाईन आता गाडी. पहिल्यांदा मी रातचीच चालीत होतो, पण आता इथून पुढे बी आहे ना रातचीच चालणार मी गाडी. रात्रीचीच चालित होय. बर बघू तू म्हणतो ना रातचीच चालितो आता मी गाडी. बरोबर, मी तर रात्रीचीच चालितो. दिवसा मला आहे ना गाडी चालायला टाइम नसतो काय. ह्याच्यावर थोडंच मी आहे ना फक्त कामावर जातो आणि येतो, त्याच्यामुळं गाडी रुटीन जास्त आहे ना, अशी लय मोठी रुटीन आहे ना. मी रात्री गाडी चालवतो असतो. हा, कितीक बी लांबचा दौरा घेता येतो ह्याच्यावर. हा, आणि ते एक टायर वर करून ती गाडी मला चालवता येत नाही ना. नाही चालवता येत, ते टर्न बी मारता येत नाही मला. अरे तशी तर गाडी चालायला लय मजा येते. मग तू शिक्षण कावा. नाही बाबा, ते लय बेकार असते. ते वर टायर करायचं, एक टायर करायचं वर आणि गरकीन गारका मारायचं टर्नावर. ते मी दमादमानीच घेत असतो. ते टायरचं नाही केलं, पण वळणावर आहे ना असं गोल टर्न येतं ना, तिथं मी दमानीच गाडी चालित असतो. हा, शिकायचं, तशी गाडी चालायला मजा येते फार. हो का. नाही बाबा, तंगडी वर केली गाडीला काही झालं तर कुठं नुकसान हे करीत बसतो. पडली बिडली तर गाडी, तोडलं टायर बियर तुटलं तर काय करतो बाबा. रिंग बिंग मोडन नाही का. हा, काय नाही दमादमान ट्रायल करायचं, थोडी थोडी उचलायची पुढचा टायर, मग ते जमत. आणि टर्न मारताना बी आहे ना दमादमाने मारायचं अगोदर, मग तू शिक्षण गचकीन मारायला टर्न बी. बघ ना तू शिक्षण, तू लवकर शिक. बर 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 बर, बघतो बाबा ट्रायल मारून. जमलं तर दमादमाने बघू आपलं एक टायर नाही का पुढचं ते जमत का बघू. तुटायचं बिचायचं तर नाही ना त्याचं समोरचं टायर बियर रिंग बिंग. बर बर बरं ना. हा हा हा, जा मग. तर मग ऑल द बेस्ट तुला बी. रात्रीची गाडी चालीत जाय. हा हा हा, जाय जातो मी बी. आणि तू इथे शेतात काम करतो का. अरे मी साऱ्या गावात बघितलं ना तुला. हा, काही नाही, हे शेतात फवारा मारित होतो मी. ते सकाळी नाही का तू म्हणत होता त्या गाडीच्या बद्दल,
त्याचं विचारायचं होतं मला. समजायचं आपण लोडिंग गाडी राहिली तर मग त्याला कसं चालायचं. गाडी लोडिंग झाल्यावर होय, लोडिंग झाली ना काय करायचं माहितीये का, लई पळायची नाही गाडीला. नाही का आपण रोज पळतो तशी पळायची नाही गाडीला, दम्माने चालून द्यायची गाडी. आणि हो ना, नाही तेच विचारायचं होतं. लोडिंग गाडी राहिल्यावर मग त्याला कसं चालायचं ते माहित नव्हतं मला. लोडिंग झाली ना गाडी त्याची काळजी भरपूर घ्यायची बरं का. भरपूर काळजी घेतली ना त्याने काय होतं माहित आहे का, गाडीला त्रास होत नाही. आणि मग गाडीला त्रास नाही झाला ना मग गाडी नाही ना का आपल्याला ठेप्या पोत नेती. ठेप्या पोत जाऊस तर आहे ना गाडीला त्रास नाही द्यायचं. लोडिंग गाडी असली ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे चेक करीत राहायचं. हवा गेली का, त्याच्यात पेट्रोल भरपूर आहे का, त्याच्या लाईटा चांगल्या आहेत का, सारं लक्ष द्यायचं लोडिंग गाडीवर. आणि मग आहे ना जास्त त्याच्यावर आहे ना म्हणजे रेस वाढायची नाही, जास्त गिअर नाही का खालीवर करायचे नाही. आणि लोडिंग गाडीचा अजून एक तुला सांगतो मी, लय पळायला लागला ना तू रस्त्यावर अशी गाडी तर पुढचं टायर असं उचलायचं नाही किंवा मागचं टायर उचलायचं नाही त्याचं, किंवा नाही का असे टर्न येतात तर लई गरकीन गारका मारायचं नाही. लोडिंग गाडीला आहे ना ते गरकीन गारका जमत नाही, पुढचं टायर उचलल्याला जमत नाही, मागचं टायर उचलल्याला जमत नाही. त्याला नाही का त्रास नाही द्यावा लागत त्या लोडिंग गाडीला. आणि मग ती लोडिंग गाडी आहे ना ठेप्या पोत जाते मग मस्त. आणि बस एवढंच. तर लोडिंग गाडी झाली ना तू कधी तर त्याला जास्त त्रास देऊ नको. पुढचे टायर बी नाही उचलायचं, मागचं टायर बी नाही उचलायचं. आणि टर्नला बी वाकडे तिकडे नाही का गाडीला असं हे नाही करायचं, सरळ जाऊन द्यायची. कळलं ना. म्हणलं ह्यालाच विचारून घ्यावा. लोडिंग गाडी झाली तर मग कसं चालायचं. सध्याला मग गाडी रिकामी म्हणजे नाही का लोड नाही ना त्याच्यावर, तर मग आता एखाद्या दिवशी समजायचं नाही का पुढे चालून लोड टाकलं त्याच्यावर किंवा लोडिंग झाली गाडी तर मग कशी चालायची ते विचारायचं होतं. त्याच्यामुळेच झाली खात्री झाली. जाऊ का.